श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 335। उपशम प्रकरण सर्ग 17। वशिष्ठ म्हणाले, रामा, जे महात्मे विदेहमुक्त स्थितीमध्ये असतात ते वाणीचा विषय होऊ शकत नाहीत। यास्तव मी आता जीवनमुक्त स्थितीचे वर्णन करतो, ते ऐक। आता ह्या ठिकाणी तुला अशी शंका येईल की जीवनमुक्त पुरुष जी जी वर्णाश्रमोचित कर्मे करतात त्यात कर्मफलांची तृष्णा त्यांच्या अंतरी असेल तर सामान्य अज्ञ माणसांप्रमाणे त्यांना पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त होणे अपरिहार्य आहे। बरे, जीवनमुक्तांच्या ठाई कर्मफलतृष्णा नसते असे म्हणणे असेल तर त्यांच्या मनात कर्मप्रवृत्ती उत्पन्न होणे शक्यच नाही। परंतु ही शंका बरोबर नाही, कारण जीवनमुक्त पुरुष वर्णोश्रमोचित किंवा स्वभावप्रत कर्मे करतात ही गोष्ट खरी आहे, परंतु त्यांच्या ठाई विषयांच्या आस्वादनासंबंधी मुळीच आस्था नसते व त्यामुळे यथोचित क्रिया होऊनही त्यांची जीवनमुक्त स्थिती कधीच भंग पावत नाही। बाह्यार्थ सत्य आहेत अशा दृढ भावनेचे विषय भोगासंबंधाने तृष्णा उत्पन्न होऊन जे जे कर्म केले जाते तेच प्राणीमात्रांच्या बंधाला कारणीभूत होते। जगातील सर्व भोग्य पदार्थ अनित्य आहेत असा स्वानुभवपूर्वक बुद्धीचा पूर्ण निश्चय होऊन ज्या वासनेने चित्तातून सर्व भोग संकल्प त्याग केले आहेत आणि जी वासना केवळ लोकसंग्रहाकरिताच बाह्यतः व्यवहार करीत असते ती जीवनमुक्तांच्या अंतरी वास करीत असते। राघवा, बाह्य विषयांवर लंपट होणारी तृष्णा बद्ध समजली जाते व बाह्य आणि अंतर अशा सर्व विषयांपासून अलिप्त असलेली तृष्णा मुक्त समजली जाते। विषय प्राप्तीच्या पूर्वी आणि विषयांच्या नाशानंतरही जी तृष्णा रागविरहादी दुःखांपासून अलिप्त असते, इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष भोगकालीही जी तृष्णा वृद्धिंगत होत नाही ती मुक्त तृष्णा आहे असे तत्ववेत्ते पुरुष जाणतात। परंतु मला हे पाहिजे व ते मिळाल्यानंतर आणखी पाहिजे अशी भावना अंतर्यामी उत्पन्न करणारी तृष्णा किंवा वासना ही बंधनकारक असते। यास्तव महात्मे पुरुष सत व असत भावांमधील तृष्णेचा त्याग करून जीवनमुक्त पदार्थांपर्यंत जाऊन पोहोचतात। रामा, तू देखील देहादिकांचा बंध व त्यांचा मोक्ष, सत व असत तसेच सुख व दुःख वगैरे कल्पना स्वप्नवत मिथ्या आहेत असे जाणून त्यांच्या संबंधीची आस्था व चिंता सोडून दे आणि एखाद्या महासागराप्रमाणे शांत स्थितीमध्ये राहा। आत्मा अमर आणि अजर आहे हे जाणून जरा मरणादी शंकांनी आपले मन व्यथित व कलुषित करू नकोस। आता आशेचा समूळ त्याग कसा करावा ते सांगतो। राघवा, हे पदार्थरूपी दृश्य तुझे नाही, तू जीव नाहीस व सर्व परमार्थतः सत्य नसून सत्याहून निराळे व तुच्छ आहे हे सतत ध्यानात ठेव। हे विश्व वस्तुतः असद्रूप असताही तुझ्या आत्मस्वरूपामध्ये सद्रूपत्वाने भासत आहे। अशी स्थिती असल्यामुळे तुझ्या वास्तविक स्वरूपामध्ये तृष्णेचा संभवच नाही। रामा, विचारी पुरुषाच्या मनात 4 प्रकारचा निश्चय उत्पन्न होत असतो, तो तुला सांगतो, लक्ष देऊन ऐक। पायापासून डोक्यापर्यंत हा जो माझा देह आहे तो माझ्या आईबापांनी निर्माण केला आहे हा एक विचार होय, परंतु मिथ्या देहाला सत्यत्व देणारा हा निश्चय बंधालाच कारणीभूत होतो। देहेंद्रियादी सर्व भावांपासून मी निराळा आहे व माझे स्वरूप केशाग्राहूनही सूक्ष्म आहे हा दुसऱ्या प्रकारचा निश्चय असून तो त्वम पदार्थाच्या संशोधनाला उपयुक्त असल्यामुळे ज्ञात्या पुरुषांना मोक्षप्रद होतो। ह्या जगातील अनंत पदार्थांचा मी आत्मा आहे, मी अक्षय आहे व हे सर्व मीच आहे हा तिसऱ्या प्रकारचा निश्चय होय। अशा निश्चयामुळे आत्म्याच्या परिच्छिन्न भ्रमाचा निराश होतो आणि तत्पदार्थाचे शोधन होत असल्याने असा निश्चय निस्संशय मोक्षोपयोगी आहे। मी आणि हे जगत ही दोन्ही आकाशाप्रमाणे शून्यरूप आहेत
हा चौथ्या प्रकारचा निश्चय असून तोही मोक्षसिद्धी देणारा आहे. सारांश म्हणजे या 4 निश्चयांमधील पहिला निश्चय मलिन भावनेपासून उत्पन्न झालेला असल्याने बंधाला कारण होतो व बाकीचे तिन्ही निश्चय शुद्ध भावनेपासून उत्पन्न झाले असल्यामुळे मोक्षप्रद होतात. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.